मला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा आमदाराचा आमच्या त्या खरकाट्याचा तिकडे कोणाला फोन द्याला एसपी नाही उद्या कोणाला फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू, सगळा समाज तुमच्या पाठीशी. आणि त्या जाऊन जेल मध्ये चांगल्या चांगल्या धुल्या उलर झाल्या तर सरपंच तेव्हा आकडे तिकडे झालंय. तिकडं माय एकदाच नादी लागलं तो आकडे तिकडे झालंय. त्याच मला काढा की डोळा दिसत तू माया नादी लागलं एवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माया नादी लागू नको. आणखी मी सांगतो आता चिखला गावात तुपले लोक तू आवरेव तू माया नादी लागू नको. लय जड जाईल तुला. माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात. मला चालता येत नाही आता. इतक्या वेळ उभं राहिलो मला आता बसता येणार नाही. माय बापा इतके हाल आहेत माझे पण मी हालत नाही. या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी हे पठ्ठ्या जगत होय. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर तेव्हा न्याय मिळत. मी सकाळीच येतो. बघीच्या कपाळाला लागलंय. पोलीस बांधव समोर जर एवढं असेल तर कस काय गुन्हे दाखल होत नाही. तुला मला विचारू द्या कोण सांगत फानत काय नाही सगळ्या गुन्हे दाखल करा. त्या पोलीस सुद्धा सोडू नका यांना पुन्हा. हे जर ए बाळा तुला खरं बोलायचं खोटं एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कुणी पळून नेलतं का? छोट्या पोरीला नेलतं का? हे कोणी मारलं तुला? सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं म्हणते. लेकरू हे देव असतं म्हणते. लेकराला काय कळत नसतं. त्यामुळे त्याच्यावरती ह्यो म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न डोक्याला. लेकराला काय कटवायला हे बघा इकडून मानव सुद्धा त्याला नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुढे येणं का लागलेले. मला जर हे कुणाचं झालेलं नाही दिसला तर मी 25 ला कुणाचंही ऐकणार नाही. मी जर काय घेतला परिणामाची चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे इकडून.